फलंदाज नितीनला, स्ट्राईक एंडला बॅटर हरेश, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर किरण होतोय सज्ज. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज नितीन होतोय सज्ज, समोर फलंदाज हरेश स्ट्राईक एंडला. हो, इथे मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला होता आणि त्या अनुषंगाने पंचांनी वाईट घोषित केलाय. वाईटचा इशारा देखील येतोय. हो, इथे मात्र कमालीची गोलंदाजी सुरू आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईट आला. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल, स्पर्धेचा नियम आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र इंदे संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल. या पॅनल्टीच्या 2 धावा या षटकाच्या अखेरीस आम्ही नक्कीच स्कोर बोर्डमध्ये ऍड करू, यात मात्र शंका नाही आहे. ओ, इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू अतिशय सुरेखरित्या पाठवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली, परंतु अखेरीस चेंडूला अडवण्यात यश संपादित केला आणि तत्पर या 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तीन धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली कामगिरी पाहायला मिळते या सातत्याने. हो, क्या बात आहे, फुलातून स्कोर, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला खेळून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, बिग हिट षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. पुनश्च इथे मात्र दिशा दिली, क्या बात आहे. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू फरार होतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. चौकार गेला आणि चौकार धावसंख्या धावफलकावरती 14 या धावसंख्येवरती ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आणि आज चेंडू देखील वाईट मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. हरेश आणि किरण अगेन्स्ट दी नितीन. गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश्च सज्ज होतोय. हो, क्या बात. षटकाच्या अखेरीस पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 19 आणि पॅनल्टीच्या 2 धावा आता मात्र ऍड करून धावसंख्या धावफलकावरती 21 पाहायला मिळेल. गणेश आता माझा थोडासा मागडा ठरतो या षटकामध्ये. हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा
वाईटचा इशारा येतोय अतिरिक्तच्या स्वरूपाने. इथे मात्र या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीचं बॅटल सुरू आहे. हो इथे मात्र नक्कीच हा चेंडू देखील अतिशय सुरेखरित्या आता लोधा दरबर एकच धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफल चौकार असेल आणि चांगली या ठिकाणी मात्र नक्कीच पंचांची भूमिका त्यांनी देखील आजच्या चौकार असेल आणि चांगली या ठिकाणी मात्र नक्कीच पंचांची भूमिका त्यांनी देखील आजच्या एकंदरीत दिवसामध्ये आपल्याला करताना पाहायला. नक्कीच प्रामुख्याने पंचांची भूमिका कुठल्याही स्पर्धेसाठी फार महत्त्वाची असते आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच ती भूमिका आता मात्र नक्कीच चोख पद्धतीने पार पाडतात. त्यांचं देखील विशेष कौतुक. एक धाव दरम्यान प्राप्त होतोय आणि गोलंदाज गणेश पुनश्च सज्ज होतोय. हा फटका देखील लाजवाब. फ्लाइट स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड. चेंडू फुवारार होतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असं वाटलं होतं आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळत नाही, परंतु या सामन्यामध्ये या मॅचमध्ये अतिशय चांगली सुरुवात करून दिली आहे फलंदाज हरेश आणि किरणने. कमालीची कामगिरी देहनोली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विजयला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नितीनने थोडीशी महागडी गोलंदाजी केली, त्या अनुषंगाने थोडासा चेंजेस या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो इंदी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज विजय ऑन दी मार्क. हो इथे मात्र चांगला कामगिरी. डायरेक्ट हिटची संधी होती. यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत आणि तत्पर एक धाव धावफलकावरती जोडली जाते. डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा जरूर वाजली असती, कारण की स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोचले देखील नव्हते, परंतु ही एक धाव अतिशय वेगाने धावफलकावरती जोडल्या. दोन्ही बॅटर्स असं वाटतं की डगआउटमधून सेट होऊन आलेत आणि नक्कीच चांगलं या ठिकाणी मात्र कॉलिंग देखील पाहायला मिळतंय. प्रथम चव्हाण देखील यावर्षी थोडासा बिझी शेड्यूल आहे त्यांचा देखील. चांगले समालोचक आहेत. जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा नाविन्यपूर्ण कामगिरी होती, आता मात्र नक्की चांगले समालोचन ते देखील करतात. आज आमच्या संवेद ते देखील समालोचन कक्षामध्ये सज्ज. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला, कौतुक करावं लागेल. प्रसन्न चव्हाण यांचे बंधू. एक धाव दरम्यान नक्कीच धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. विजय आता मात्र नक्कीच मोठे फटके मारू देत नाहीये. थोडासा वेगळा निर्णय घेतला होता आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी देखील करतोय. हो मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक देखील आहेत आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला. फलंदाज होतोय बाद. लागणारा पहिला आदरा फलंदाजी करत असताना देहनोली या संघाला. किरण बॅक टू द पवेलियन.
चालू होतं ते वादळ आता मात्र शांत करण्यात यश संपादित केलं विजयनं. नवीन बॅटरमध्ये शॉटमध्ये इनॅट नंबर 3 वरती संदीप होतोय सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विजयला आपण पाहतोय. पुढच्या इथे मात्र चेंडू हवेत. ओहो क्या बात आहे. 100% आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दिले होते परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. दरम्यान एक धाव फलकावरती जोडली जाईल. नितीन होते नक्कीच क्षेत्ररक्षक चांगला झेल मागच्या चेंडूवरती देखील पकडला होता. या चेंडूवरती देखील प्रयत्न चांगले होते परंतु झेल कॅरी करू शकले नाही. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयची प्रशंसा करावी लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी देखील हाताळली. स्वीशीट क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. अनेक अंश मान्यवर देखील आहेत. चांगलं कॅमेरा वार्क हो फटकाला जवाब आणि चेंडूला फेकून दिलाय कॉर्नरच्या वरून सीमा रेषा पार. देहनोली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. जे 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 50+ 55 धावा. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूने हरेशला आपण पाहिलं दुसऱ्या बाजूने किरण देखील चांगली फटकेबाजी करत होता. तदनंतर मात्र संदीप आला आणि संदीप देखील साथ देतोय ॲज अ बॅटर हरेशला आणि धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. या आधीच्या सर्व सामन्यामध्ये एकंदरीत आजच्या दिवसामध्ये धावा बनत नव्हत्या परंतु आता मात्र या मॅचमध्ये या धावा आपण बनताना पाहतोय. मधाच्या आतमध्ये 4थ्या षटकामध्ये गौरवला आपण पाहतोय. विजयने चांगली गोलंदाजी केली होती. 4 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले होते परंतु अंतिम 2 चेंडूवरती एक चौकार आणि एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. 4थ्या षटकामध्ये गौरवला आपण पाहतोय. बाईकची लाईट चालू प्लीज आपण ऑफ करायचे. प्रेक्षकांना विनंती असेल. थँक्यू. गौरवला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि समोरचा बॅटर संदीप सज्ज आहे. हो इथे लेन खेचली होती. यष्टीरक्षक बीट झाले आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. आणखी एक 4 22च्या स्वरूपाने हा चौकार. हो लाजवाब स्ट्रोक आहे. ब्रिलियंट स्ट्रोक. सिग्नेचर स्ट्रोक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. हरेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 इन अ रो मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. मिळतोय हरीशच्या बॅट मधून.
हो पुनश्चा लाजवाब स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक होते फिल्डर के मस्तक को दस्तक देते हुए सीमा रेषा पार लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संपादित करतो कारण की या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आणि मागच्या षटकामध्ये देखील एक षटकार मारला होता. गौरवने हो हा चेंडू देखील हवाई सफर आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौथा षटकार फलंदाज हरेशच्या बॅट मधून ब्लास्ट बिग हिट षटकार. वैयक्तिक 47 या आकड्यावरती खेळतोय गौरव आणि जर 50 धावा बनवल्या तर नक्कीच सन्मानजनक कामगिरी त्याची देखील राहील. 12 चेंडू आणि 47 धावांच्या आक्रमक खेळी साकारले. ओ मिस्टामिंग स्ट्रोक आणि इथे मात्र ओ हो क्या बात आहे. नशिबाची साथ म्हणावी लागेल कारण की ज्या वेळेस फलंदाजाच्या 50 धावा होतात त्यावेळेस त्याचं मनोबल हे द्विगुणित होत असतं, उत्साह वाढत असतं आणि असं वाटलं होतं की साधा सोपा झेल आहे आणि झेल बाद गौरव होतील, परंतु नशिबाची साथ त्यांना देखील मिळतोय आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा वाघवी खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 79 धावा. यस डीजे नजर लागले होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु ती नजर काढून आता मात्र पुनश्चा खेळपट्टीवरती दाखल झालाय हरीशला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती विजय पुनश्चा सज्ज होईल कारण की मागच्या षटकामध्ये विजयने देखील कमालीची गोलंदाजी केली होती. देहनोली त्यांच्या अगेन्स्ट इंदे अशी ही फाईट मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो एम एस धोनी स्टाईलने 50 धावांची आक्रमक खेळी संपूर्ण केलाय. फलंदाज हरेशने एकदा बॅट वरती करून दाखवायचे आहे कारण की क्षणचित्र कॅमेराने कैद होतील आणि आपल्या गावासाठी हा इतिहास रचलाय. देहनोली गावाचा मान उंचावलाय हरेशने आणि त्यांचे पाठीराखे देखील मोठ्या उत्साहानं त्यांना या ठिकाणी मात्र सपोर्ट करणार. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतोय. हो पुनश्चा पुनश्चा फटका लाजवाब आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र होणार नाहीये चुकी, परंतु हरेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. तब्बल धावा वैयक्तिक त्याने बनवल्या त्या म्हणजेच 13 चेंडू मध्ये 58 धावांची 16 चेंडू मध्ये 58 धावांची आक्रमक केली साकारली. गुड बॅटिंग हरेश. चांगला खेळ हरेशने नक्कीच दाखवला आणि आपल्या गावाला नक्कीच या ठिकाणी मात्र नक्कीच चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलंय. नवीन बारामतीच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती मानसला आपण पाहतोय. अंतिम 3 चेंडू अजूनही देखील शिल्लक आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती
89 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज विजयला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हो फटका लाजवाब आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू फरार काऊ कॉर्नरच्या दिशेनं सीमारेषा पार. आणखी एक 4. चौकार आणि चौकार धावसंख्या 93 धावा धावफलकावरती. हो पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू पिच केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यस इथे मात्र पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 95 धावा. एखादा षटकार आला तर 101 रुपयाचा रोख आहेर इथे या मॅच साठी दिला जाईल. परंतु चौकाराला तर 99 धावा. 100 धावांचं टार्गेट होईल आणि डॉट चेंडू आला तर नक्कीच इथे मात्र पाहायला मिळेल. यस हा निर्धाव चेंडू शेवट गोड केलाय गोलंदाज विजयनं आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 95 धावा. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आता मात्र डेरोली संघाने धावफलकावरती लावला. त्यांचं देखील कौतुक आणि जिंकण्यासाठी 96 धावेंची आवश्यकता असेल इंदेश संघाला आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात व्हॉइस ऑफ वर आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच प्रथम चव्हाण सरांना ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सदरामध्ये. थँक्यू सो मच विश्वास सर. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. मोरिया प्रतिष्ठान खाटेकर आयोजित विराज स्मृती चषक 2024 चा दैदिप्यमान थरार आपण पाहू शकतो. पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 95 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. 96 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. हरीश याच्या बॅटमधून 16 चेंडूंमध्ये 58 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. एकंदरीत पाहायला गेलं तर 4 चौकार 6 षटकार लागले. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 8 चेंडूंमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असणारं किरण देखील चांगली कामगिरी केली. एकंदरीत आपण पाहिलं तर 1 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर संदीप आणि मानस यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी झाली. एकंदरीत 95 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 96 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती असेल इंडिया टीम आपण आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. विनंती असेल इंडिया टीम आपण आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेसाठी एकंदरीत विचार केला तर अथक मेहनत खूप साऱ्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामध्ये योगेशी खाटेगरे असतील, त्यांच्या समवेत सदाशिवदादा खाटेगरे असतील, दौलतदादा शिंगोळे असतील, यांची देखील उपस्थिती. आय थिंक सदाशिवदादा आमच्यापासून रजा घेत आहेत. शेड्यूल थोडासा बिझी आहे त्यांचा, परंतु आहेत ते. त्यासोबतच नितीनजी खाटेगरे असतील, बंटीजी खाटेगरे असतील, हर्षलजी बिराडे असतील, स्वप्नीलजी बिराडे असतील, अजयजी लिहे असतील, अनिकेतजी गायकर असतील, त्याच्या समवेत निखिलजी भुवीर असतील, स्नेहलजी खाटेगरे असतील, संकेतजी खाटेगरे, कल्पेशजी लिहे, निखिलजी खाटेगरे, गणेशदादा शर्मा असतील, रघुनाथदादा गायकर, संतोषजी खाटेगरे, संजयदादा खाटेगरे, सचिनजी खाटेगरे आणि ऋतिक वाघ या सर्वांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते. त्यांच्या समवेत जर विचार केला तर सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वांचे लाडके सोमनाथदादा खाटेगरे यांचं देखील विशेष असं उल्लेख होणं गरजेचं आहे. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 95-96 धावेचं एक मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है,
मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। जिंदगी जख्मों से भरी, वक्त को मरहम बनाना सीख लो। अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मॅच के अंदर लढणं सीख लो। मी वारंवार उल्लेख करतो, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, क्रिकेटच्या पटलावरती यू विन यू लूज इट डझंट मॅटर, परंतु तुम्ही कशी कामगिरी करतायत, मैदानाच्या आतमध्ये स्वतःला तुम्ही सिद्ध कसे करतायत हे महत्त्वाचं आहे। ते सिद्ध करणं गरजेचं आहे सध्याच्या स्थितीला समीर आणि अजय या दोघांना। तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण आपल्याला पाहायला मिळेल, या पहिल्या षटकासाठी येतोय। मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक बघूया, काय कामगिरी, कशी कामगिरी या षटकामध्ये होतीये। 30 यार्ड सर्कल बाहेर दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, डीपमध्ये पॉइंट असेल त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर डीपमध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय। तर इनसाइड दिस सर्कल आपण पाहतोय, कॅचिंग पोझिशनमध्ये थर्ड मॅन फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळेल, सॉरी मिड विकेट आणि त्यांच्या समवेत काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्रायकर एंडवरती अजय आपल्याला पाहायला मिळेल, नॉन स्ट्रायकर एंडवरती समीर आपण पाहतोय। तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, पहिल्या षटकासाठी प्रवीण येतात। पहिला चेंडू आपण पाहू शकतो, वाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे। सुरुवात वाईडनी होती, वाईडच्या मदतीने टीमचा अकाउंट ओपन होतोय। अगदी म्हटलं जातं की जर तुम्ही छोटा पल्ला गाठताय तर तुम्ही बाईकने जाऊ शकता, परंतु मोठा पल्ला गाठायचे तुम्हाला एरोप्लेनने सफर करावं लागेल, अगदी चौकार षटकार मारावे लागतील, पहिल्या चेंडूपासून मोठी कामगिरी करावी लागेल। यावेळेस आपण पाहतोय मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते। ते फेकी खराब होती, बॅकिंगला कुठलाही खेळाडू नव्हता तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 2च्या मदतीने 3 या आकड्यावरती। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचे इनसाइड दी सर्कल मी म्हणत होतो, कॅचिंग पोझिशनमध्ये आपल्याला थर्ड मॅन पाहायला मिळतोय, पॉइंट पाहायला मिळतोय, फाईन लेग पाहायला मिळतोय, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर असेल, मिड ऑफ आणि मिड ऑन। यावेळी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते, एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा चेंडू थोडासा खाली राहतोय, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये। एका गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची, 5 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला पहिले 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी असेल। विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिले 4 षटकं कंप्लीट करावे लागतील, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू तुम्हाला बीमरसाठी असेल, या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची आहे। यावेळेस युमे साहेब विल डेफिनेटली फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या, विकेटचं पतन लागतोय। पहिला झटका बॅटिंग करत असताना इंडिया संघाला 3 या आकड्यावरती, फलंदाज होतोय बाद, बॅट्समन अजय बॅक टू द पवेलियन। पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला 3ऱ्या क्रमांकावरती येतो। यावेळेस पहिले बॅट फिरली, त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला होता आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी, बॉलची पिचिंग होती, वाईट बॉल पाहायला मिळतोय। अव्वांतर चेंडूने टीमची टोटल पुढे जाईल, 4 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। हे षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडून सगळे कंप्लीट होतोय। यावेळेस मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जाईल, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात, दरम्यान कंप्लीट होती। सिंगलच्या मदतीने 5 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील। आमच्यासोबत त्याचे स्कोरर आपल्याला पाहायला मिळतील, निखिल भुईर जोडले गेले, त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे। त्यांच्या सुवर्ण अक्षराने आपण पाहू शकतो धावफलक असं मात्र रंगवलं जात आहे। यावेळेस देखील मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज यायचा प्रयत्न करतोय, कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं, तंत्र असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करतायत किंबहुना फिल्डिंग करतायत, तुम्हाला कॉल देणं गरजेचं आहे। इथे कॉलिंग नव्हतं, ताल से ताल मिला नहीं और यहाँ पे चेंडूचं मात्र धर्तीवरती दान केलं जातं। कॅचेस विन द मॅचेस आम्ही म्हणतो, कारण ज्या ज्या वेळेस कॅच सुटली इतिहास घडलाय,
मग रोहित शर्माची कॅच घ्या आपण. कॅच सुटली, 264 धावा बनला इतिहास. त्यानंतर पाहायला गेलं तर ब्रेन लाराची कॅच सुटली, 400 धावा बनला इतिहास. त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर मागच्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलिया विपक्ष अफगाणिस्तान मॅच सुरू होती, 7 विकेट गेल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली, त्यांनी 200 धावा बनवल्या, ते सामना जिंकला आणि त्यानंतर वर्ल्ड कप जिंकले होते, बनला इतिहास. त्यामुळे कॅचेस जितक्या कमी सोडाल तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल. इथे देखील अगदी त्याच प्रकारे सिच्युएशन पाहायला मिळतोय, परंतु सिच्युएशनला साजेशी कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवणं ही खूप सोपी गोष्ट आहे, परंतु स्वतःच्या खांद्यावरती ती ठेवून पेलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेशरमध्ये भल्या भल्यांची वाट लागते. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, इथे चांगली कामगिरी करावी लागेल. जिंको हारो, परंतु समोरच्या संघाने म्हटलं पाहिजे की भावा नक्कीच आम्ही जिंकलोय, परंतु मन तुम्ही जिंकलेत. अगदी त्याप्रमाणे इथे कामगिरी करावी लागेल. बॉलिंग मार्कवरती सोहम आपल्याला पाहायला मिळेल इंडिव्हिज्युअल पहिलं सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये. जर्सी नंबर 17 मध्ये गोलंदाज तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. असं म्हटलं जातं की घी सीधी उंगली से ना निकली तो उंगली टेढ़ी करनी पडते. इथे आपण पाहतोय की बॅटनी रन येत नाही येत, अशा परिस्थितीमध्ये विनाशकालीन विपरीत बुद्धी आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला. फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. सातत्याने आपण पाहतोय फलंदाज बीट होत असताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅक आपण पाहिले तर डॉट बॉल येत आहेत. पूर्ण प्रकारे वर्चस्व या मॅच मध्ये संदीप 11 डेहनोली या संघाचं पाहायला मिळतोय. संदीपजी घोरड यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा डेड बॉल असेल, कारण एसट्या नॉन स्ट्रायकर एंडवरच्या आपाप पडल्या होत्या आणि त्यामुळे डेड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी गोलंदाज ज्यावेळेस बॉलिंग मार्क वरून रिलीज करायला आला त्याच वेळेस एसट्या पडल्या, त्यामुळे डेड बॉल आपल्याला घोषित करावं लागतं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतील. समीकरण 22 चेंडू 90 धावेची गरज. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला, परंतु काही होऊ शकतो. मला आठवतं मी देवरुंगची मॅच कव्हर करत होतो, 4 षटकांमध्ये 124 धावा त्यांनी बनवल्या होत्या, त्यामुळे ते काही होऊ शकतो. आणि धर्मवीर चषकाचा विचार केला त्यामध्ये देखील निंबोली संघाने 111 धावा बनवल्या होत्या 4 षटकांमध्ये, त्यामुळे इथे देखील काही होऊ शकतो. यावेळेस फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन लागतंय. अजून एक झटका, फलंदाज होईल बाद. सनी बॅक टू द पवेलियन, समीर बॅक टू द पवेलियन. येऊन टिपले 21 चेंडू 90 धावांची गरज. 6 आकड्यावरती 2 गडी बाद होत आहेत. चांगली अशी कामगिरी आपल्याला संदीप 11 डेहनोली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. संदीप घोरड यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. संदीप घोरड म्हटलं तर सातत्याने मी उल्लेख करत होतो, मनोज पठारे असतील, त्यांच्या समवेत संदीपजी घोरड असतील, आमचे महेशदादा असतील, त्यानंतर सुभाषजी गायकर असतील, राजेश मिरकुटे असतील, हे सर्व एकत्रित खेळत असताना मुरबाड 1140+ संघ आपल्याला पाहायला मिळतो. वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट संघ म्हणून त्या संघाची देखील ओळख आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक अजूनही दुसरं मार्ग असतोय. चांगली गोलंदाजी टाकली जाते, पूर्ण प्रकारे फलंदाजांना जकडून पकडून ठेवण्याचं काम केलं जात आहे. विनंती असेल संदीप 11 डेनोली टीम, थोडंसं अवधी तुम्ही जास्त घेत आहेत, यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. एसटी रक्षक आपण पाहतो, एसटी रक्षण चांगलं होतं, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते.
सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा विजयासाठी अजूनही 19 चेंडूंमध्ये 89 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक असेल का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह असेल, की दुसऱ्या बाजूला संघर्ष केला जाईल हे देखील पाहणं महत्वाचं. यावेळेस कॅचची संधी, डाऊन दी बॉल येत आहेत. फिल्डर मिडॉन मध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ लागतोय तिसरा झटका 7 या आकड्यावरती. करतो एक्सपिरियन्स खेळाडू आहेत त्यांचा उल्लेख करणं गरजेचं असतं. तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं मनोज सरांनी त्यांची मॅन ऑफ द मॅच जी मात्र पंकज यांना दिली होती. या मॅच मध्ये आपण पाहतोय संदीप सरांनी सोहमला ओव्हर दिली, दुसरं षटक, त्यानंतर त्याला चेंज केलं आणि नवीन खेळाडूला जे मात्र संधी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. ही ओळख आहे खरं तर. लेजेंड क्रिकेटर कोण आहेत तर असेच लेजेंड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून नवीन पिढी घडवण्याचं काम केलं जातं. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. 2 षटकांची समाप्ती 7 धावा. यावेळेस बॅटची कडा लागतीये, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 8 ह्या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरं आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी एकतर्फी मॅच होत असताना हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गड असावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डासवताना पाहायला मिळते. संदीप 11 डेनोली या संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होती. यावेळेस फलंदाज बीट होत आहेत, यष्टीरक्षक बीट होत आहेत. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. भूषण आपल्याला पाहायला मिळतील. वॉट ऑफ फिल्डिंग. भूषणला सबस्टिट्यूट करून आणण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होती. प्रत्येकाला संधी दिली जाते परंतु संधीचं सोनं हे तुम्ही करायला गरजेचं आहे आणि ते संधीचं सोनं भूषणच्या माध्यमातून केलं जात आहे. नक्कीच मी उल्लेख करत होतो या स्पर्धेचे आयोजक आणि त्यामध्ये एक मोलाचा वाटा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो असे सोमनाथजी खाटेकरे साहेबांचं पुन्हा एकदा आगमन होतं. वेलकम दादा, आपलं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलं होतं. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला, बॅकिंगला लॉंग ऑफचे प्लेयर आले होते. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल इथे सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 12 वरती पाहायला मिळेल. मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव एक्झिक्यूट आणि आता टीमची टोटल जाऊन पोहोचली याची मात्र 12 या आकड्यावरती. विजयासाठी 14 चेंडूंमध्ये 84 धावेंची गरज आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल. प्रत्येक चेंडूवरती इथून षटकार यावा लागेल त्याच वेळेस सामना खुला होईल. यावेळेस चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान फलंदाज होतोय बाद, लागतोय चौथा झटका 12 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना इंदे या संघाला फलंदाजाची केस संपुष्टात. फलंदाज गणेश आपण पाहतोय जो मात्र माघारी जातोय. स्कोरबोर्ड वरती 13 चेंडूंमध्ये 84 धावेची गरज. इथे कट करण्यात येतोय चांगला फटका, वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावेंची मोहर या फटक्यावरती. बॉल सीमा पार, मात्र वेग गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर येतोय हा चौकार.
समाप्ती 16 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी 80 धाव्यांची गरज. 12 चेंडू 80 धाव्यांची गरज पाहायला मिळतीये. शिवळेश्वर शिवळे टीम, आपण कॅप्टनला त्वरित पाठवायचं, कारण यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. विनंती असेल शिवळेश्वर शिवळे टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून ठेवायचंय. आहे तेजस आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच सुटली आहे. तोपर्यंत कंप्लीट होत आहे तिथे 2 धावा. फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे हव्यातून फुग्यातून हवा निघावी अगदी त्याप्रमाणे आपण पाहतोय या मॅच मधून देखील पूर्ण प्रकारे हवा निघलेली पाहायला मिळतीये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 18 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ कट करायचा प्रयत्न होता. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे जाती. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 1 धाव पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती 10 चेंडूंमध्ये 77 धावांची गरज. यावेळेस कट चांगला केलाय. फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंट रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. संघर्षाचा बिगुल वाजतोय, परंतु बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. त्र्याहत्तर धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 73. यावेळेस पॅकची कडा लागली होती. एसटी रक्षकाच्या माध्यमातून झेल सुटताना पाहायला मिळतीये. सध्या हरकत नाहीये, कारण गोलंदाजांना आणि तुम्हाला देखील कुशन खूप सारा आहे. 8 चेंडूंमध्ये 73 धाव्यांची गरज आहे. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपण पाहू शकतो 23 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस केसून मारलेला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर येतात. एक टप्पा खात असताना चेंडूला गॅदर करण्यात आलं. चेंडू काव कॉर्नर रिझन मध्ये ट्रॅव्हल झालता. फिकी झाली होती गोलंदाजाकडे, अर्थातच नॉन स्ट्रायकर एंडवरती. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होती. 7 चेंडूंमध्ये 72 धावेची गरज. 24 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल बॅक स्ट्राईक खेळायचा प्रयत्न, कॅचची संधी होती. दरम्यान कंप्लीट होती सिंगल. आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 4 समाप्त. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 25. येणारे 6 चेंडू 71 धाव्यांची गरज. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शुल्लक आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती संधी घोरड आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या नावाने हा संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. संदीप 11 डेहनोली खेळत असताना असं संदीप घोरड आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. 6 चेंडू 71 धाव्यांची गरज. थोडंसं स्पीडअप करायचंय. तेजस जे मात्र शिवळेश्वर शिवळे टीमचे कॅप्टन आहेत, आमच्यासोबत जोडले गेलेत. इथे सन्मान देण्यास भाग पाडलं. डॉटबॉलची समाप्ती होती. फक्त औपचारिकता. 5 चेंडू 71 धाव्यांची गरज. इथून मात्र मोठे फटके मारले तर कुठेतरी स्वतःचं मनोबल वाढवण्याचं काम होऊ शकतो. वाईट बॉल येतोय. वाईटच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. 26 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी 5 चेंडू 70 धाव्यांची गरज. यावेळेस फ्लाइट देण्याचं काम करण्यात आलं. दरम्यान डॉट बॉल येतोय. इथे फक्त एकच समीकरण पाहायला जाईल की इंडिया संघाचं हारायचं समीकरण कितीचं असेल ते फक्त पाहिलं जाईल. यावेळेस कट करायचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते.
फक्त औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक आहे आणि त्याच गोष्टीला अनुषंगून आपण पाहतोय फलंदाज देखील धावा घेत नाहीयेत, फलंदाज देखील कट करायचा प्रयत्न करतात, मोठे फटके मारायचा प्रयत्न करत नाहीयेत. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती अशी मात्र होत असताना पाहायला मिळेल. एका चेंडूचा काही शिल्लक फक्त आणि फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड. अगदी त्याप्रमाणे आपण पाहतोय औपचारिकता. इथे फलंदाज बाद होतोय, फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. इथे डॉट बॉल येतो. अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय संदीप 11 डेनोली संघाने. अभिनंदन संदीप 11 डेनोली. हार्ड लक, टफ लक.